अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये तुगलकी पद्धतीनं सगळा कारभार सुरू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि सत्ताधारी राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे त्याचं नियंत्रण अहिल्यानगर महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून आहे. नुकताच एक निर्णय मनपानं जाहीर केला आहे की नगर शहरामध्ये जवळपास 36 ठिकाणी, मग ते रस्त्याच्या लगत काही ठिकाणं आहेत आणि काही मोकळ्या जागा आहेत, या ठिकाणी पे अँड पार्क अशा प्रकारची योजना अंमलबजावणी करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांच्या बाजूला मार्किंग केलं जात आहे. त्या ठिकाणी पे अँड पार्कचे बोर्ड रस्त्यावरती लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एक नाशिकची खाजगी संस्था जी आहे ती महासभेच्या मंजुरीनं शॉर्टलिस्ट करून त्या ठिकाणी त्यांना कंत्राट देखील दिलं गेलेलं आहे. नगरकर हो, तुम्हाला मी एक धक्कादायक यातलं वास्तव सांगतो की 5 वर्षांचा पे अँड पार्कचा ठेका जो आहे तो महानगरपालिकेने दिला 21,75,000 रुपये. ही 5 वर्षासाठीची रक्कम. म्हणजे एका वर्षाचं जे काही महापालिकेला उत्पन्न यातनं मिळणार आहे ते अवघं 4,35,000 आहे. जर प्रत्येक महिन्याचा त्या ठिकाणी जर गोषवारा घेतला तर अवघे त्या ठिकाणी 36,250 रुपयांचा भरणा ती खाजगी संस्था मनपाला करणार आहे. एका दिवसाचा जर तुम्ही हिशोब काढला तर केवळ 1,209 रुपयांचा भरणा त्या ठिकाणी ती संस्था करेल. शहरामध्ये 36 ठिकाणं यांनी त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केली, आयडेंटिफाय केली आहेत. म्हणजे साधारणतः एका जागेवरती यांनी दिवसभरामध्ये फक्त 6 ते 7च वाहनं दुचाकीच पकडतोय फक्त, ज्याच्यात त्यांनी 5 रुपयाचा दर 1 तासाला ठेवला आहे आणि 4 चाकीला त्या ठिकाणी 10 रुपयाचा दर ठेवला आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 36 ठिकाणी 5 आणि 6 गाड्या पार्क होतील. म्हणजे या सगळ्या प्रकारातनं अवघे त्या ठिकाणी 21,75,000 त्या ठिकाणी भरायचे. मात्र कोट्यावधी रुपयांची लूट त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातनं करायची. एवढा मोठा दरोडा घालण्याचं काम सर्वसामान्य माणसाच्या खिशावरती त्या ठिकाणी कर संकलनाच्या आणि उत्पन्न वाढीच्या नावाखाली महानगरपालिका करते. या पद्धतीच्या तुगलकी वसुलीला त्या ठिकाणी शहर काँग्रेसच्या वतीनं माझा तीव्र स्वरूपाचा विरोध त्या ठिकाणी आहे. मुळामध्ये नगर शहराच्या महानगरपालिकेच्या वतीनं ज्या काही मूलभूत सोयी सुविधा ज्या द्यायला पाहिजेत, मग अगदी रोज नळाला पाणी यायला पाहिजे, ते स्वच्छ आणि मुबलक स्वरूपात पाहिजे. अमृत पेय जल योजना आपण राबवली, त्याच्यावरती शेकडो कोटींचा खर्च केला, पण अद्याप देखील नगरकरांची पाण्यासाठीची वणवण संपलेली नाही. नगर शहरातल्या रस्त्यांची दैनावस्था संपलेली नाही. 778 रस्त्यांच्या बनावट टेस्ट रिपोर्ट घोटाळ्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी अँटी करप्शनकडे फिर्याद नोंदवलेली आहे. माझा जबाब त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि रस्त्यांची आताची सुद्धा जी कामं चालली ती काय दर्जाची चालली आहेत हे नगरकरांना माहिती आहे. पथदिवांचा मोठा घोटाळा या शहरात झाला आहे. हजारो पथदिवे त्या ठिकाणी लावल्याचं सांगितलं गेलं, तशी बिलं लाटली गेली, कोट्यावधींचा खर्च केला गेला, पण आज देखील नगर शहर हे त्या ठिकाणी अंधारामध्ये आहे. कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलेलं की आता आम्ही त्या ठिकाणी QR कोड प्रत्येक घरावरती लावतोय, संकलन रोज करू. नगरकर मायबाप जनतेला माहिती आहे की आठवड्यातून किती वेळा प्रत्यक्ष गाडी येते, कोणत्या वेळेला येते, त्या ठिकाणी माता भगिनींची काय गैरसोय होते. आणि या
संग्राम जगताप. शहरातील जनतेच्या व्यापक जनहितार्थ योग्य ती भूमिका घेण्यासाठी आम्ही निश्चितपणाने रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.